हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया कडून एक मित्रांनो महत्त्वाची अपडेट आलेली आहे, जे की सर्व फार्मा स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा फार्मा स्टुडंटसाठी जे महत्त्वाचे अपडेट येतात, तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे DHSC आरोग्य विभागामध्ये फार्मासिस्टची वॅकन्सी आता लवकरच अपकमिंग डेज मध्ये येणार आहे. तर या वॅकन्सीसाठी आर.डी. फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच घेण्यात येते. या बॅचला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा जो आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. इथे तुम्ही बघू शकता ही ऑफिशियल साईट आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, म्हणजे फार्मा एज्युकेशनचं जे रेग्युलेशन करतं किंवा तुमचं रजिस्ट्रेशन किंवा सर्व फार्मसीचं जे काही रेग्युलेशन करणारी बॉडी आहे ती म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. तर मित्रांनो, यांच्या ऑफिशियल साईटवरती काल एक खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर ही अपडेट कशाच्या रिलेटेड असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. तर मित्रांनो, हा नोटिफिकेशन आहे. हा नोटिफिकेशन डाउनलोड करून मी तुम्हाला दाखवेल. इथे बघू शकता फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. तर याच्यामध्ये जर नोटिफिकेशन बघितलं, ऑल फार्मसी इन्स्टिट्यूट, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करणाऱ्या ज्या बॉडीज आहेत, अपडेट ऑन डिप्लोमा फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन. तर मित्रांनो, तुम्ही काही डेज मध्ये बघितलं असाल की एक्झिट एक्झामिनेशन जी डिप्लोमा स्टुडंटसाठी रिक्वायर्ड होती, तर त्याच्या रिलेटेड मित्रांनो हा महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर या नोटिफिकेशन मध्ये काय आहे, तर एवढे जे सर्क्युलर असणार आहेत, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आय एम डायरेक्टेड टू इन्फॉर्म द ऑल स्टेट फार्मसी काउन्सिल आर रिक्वेस्टेड टू इश्यू registration certificate to the pass out as per the prescribed condition of Pharmacy Act 1948. तर मित्रांनो, हा जो नोटिफिकेशन असणार आहे तो सर्व स्टेट फार्मसी काउन्सिलला असणार आहे. म्हणजे जे PCI जे सेंट्रल बॉडी आहे आपलं फार्मसी रेग्युलेशन करणारे, त्या थ्रू जेवढ्या पण स्टेट काउन्सिल असतात, जसं की महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे रजिस्ट्रेशन किंवा फार्मसीचं लायसन वगैरे प्रोव्हाइड करणारी बॉडी कोणती आहे? महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल. तर या सर्व स्टेट फार्मसी काउन्सिल ज्या इंडियामध्ये आहेत त्यांना ही कंडिशन आहे की जेवढे पण फार्मसी डिप्लोमा स्टुडंट पास आउट झालेले आहेत त्यांना फार्मसी ऍक्ट 1948 मध्ये जो काही आधीचा नियम होता त्यानुसारच मित्रांनो त्यांना रजिस्ट्रेशन देण्यात आलं पाहिजे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता दुसरा क्वेश्चन असा आहे की सर, मग एक्झिट एक्झाम रिक्वायर्ड आहे का? तर मित्रांनो, आता जे स्टुडंट सगळे पास आउट आहेत तर त्या सर्व स्टुडंटला एक्झिट एक्झाम द्यायची गरज नाहीये, कारण हा जो सर्क्युलर होता जो 8/12/2025 ला आलेला होता तो मित्रांनो कॅन्सल झालाय. म्हणजे जे सर्व पास आउट स्टुडंट आहेत त्या सर्वांना मित्रांनो आता रजिस्ट्रेशन करता येणार आहे डायरेक्टली. आणि सर्वांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या, जेणेकरून ज्या अपकमिंग गव्हर्नमेंट एक्झाम असतील त्याच्यामध्ये तुम्ही इलिजिबल असणार आहेत किंवा फार्मसीच्या ज्या काही वॅकन्सीज येतात कुठे पण येतील, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर येतील, सेंट्रलच्या येतील, स्टेटच्या येतील, कुठल्याही वॅकन्सी मध्ये मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असतं. किंवा मेडिकल शॉप मध्ये जरी तुम्हाला काम करायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःच मेडिकल स्टोअर ओपन करायचं असेल, काही बिझनेस करायचा असेल फार्मा रिलेटेड, तर तुम्हाला तिथे तुमचं रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असतं. तर आता दुसरा क्वेश्चन असा आहे, काही स्टुडंटला कन्फ्युजन पण असं आहे की सर एक्झिट एक्झाम कॅन्सलच झाले का, म्हणजे फ्युचर मध्ये ती होणार आहे का? तर मित्रांनो, याच्या रिलेटेड हा नोटिफिकेशन असं नाही सांगत की एक्झिट एक्झाम परमनंटली कॅन्सल झाले, असं नाहीये. ते त्याच्या रिलेटेड नंतर काही नोटिफिकेशन येऊ शकतं. पण ऍज ऑफ नाऊ तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जेवढे पण डिप्लोमा पास आउट स्टुडंट आहेत त्यांना एक्झिट एक्झामची रिक्वायर्ड आता नसणार आहे. ते डायरेक्टली रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि आधीचे जे स्टुडंट होते त्यांना ना 1 इयरची व्हॅलिडिटी असे रजिस्ट्रेशन इश्यू झाले होते. पण मित्रांनो, आता तुम्हाला परमनंट रजिस्ट्रेशन फार्मसी काउन्सिल ऍक्ट 1948 नुसार आधी सारखं रजिस्ट्रेशन तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी मित्रांनो ही अपडेट खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, ही जी अपडेट आहे तुमच्या सर्व डिप्लोमा स्टुडंट सोबत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, आर.डी. फार्माच्या रेग्युलर अपडेट सर्वात लवकर अपडेट पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला DHSC आपली बॅच जॉईन करून फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. थँक्यू ऑल.